दिनांक 18 जून 2026 रोजी बीड येथे रोटरी क्लब मिड टाउन बीड यांच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यात्म, समाज प्रबोधन आणि मानवसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 2 संतांचा गौरव करण्यात आला। यावेळी आदरणीय वैराग्यमूर्ती हबप रामकृष्ण रणदिवे बापू महाराज पाटोदा श्री क्षेत्र विठ्ठलगड यांनी गेल्या 38 वर्षापासून विनामूल्य कीर्तन सेवा करून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार, मानवता, व्यसनमुक्ती, सामाजिक जागृती व विविध विषयावर जनप्रबोधन केल्याबद्दल सेवा गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले। तसेच आदरणीय पूज्य महादेव महाराज गिरी साखरवाडीकर यांनाही त्यांच्या आध्यात्मिक व कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन तसेच साखरवाडी येथे नित्य चालू असलेल्या अन्नदानाची दखल घेऊन त्यांना चंपावती भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दोन्ही संतांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या समाजसेवेचा गौरव केला। तसेच रोटरी क्लबच्या सर्व सन्माननीय सदस्यांचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल उपस्थितांनी आभार मानले व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। मनोरंजनाचं माध्यम आहे असं वाटावं अशी परिस्थिती बाहेर असताना वर्षातनं 500 तरी कीर्तन मोफत आपल्या सगळ्यांसाठी करणारे रणदिवे बापू, समाज प्रबोधनाचं काम निस्वार्थपणे करणारे रणदिवे बापू यांचाही पदस्पर्श या कार्यक्रमाला झाला आहे। रोटरी दिनेजी लोणगे आणखीन एक अभंगाशी भक्तिरसात बोललेल्या कुटुंबातल्या एका व्यक्तिमत्वाच्या हातानं हा सत्कार स्वागत पार पडतंय। हा एक आणखी विलक्षण योगायोग आपल्यासाठी आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या डिस्ट्रिक्टचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री सुधीरजी लातुरे सर, तसेच आपल्या क्लबचे हक्काचे असे पीडीजी हरीशभाई मोटवानी, त्याचबरोबर आजचे सत्कारमूर्ती ज्यांना आपण चंपावती भूषण पुरस्कार देणार आहोत ते हबप महादेव महाराज साखरवाडीकर तात्या अनुदान आपण त्यांना, तसेच ज्यांना आपण आज जीवन गौरव पुरस्कार देणार आहोत ते श्री हबप रामकृष्ण रणदिवे बापू महाराज, सर्व रोटरी बांधव भक्तगण, आपल्या सर्वांचं मी आज इथे स्वागत करतो। तसं सगळ्यांना प्रश्न पडला असेल की रोटरी आणि अध्यात्म याचा काय संबंध। आपण जो आज पुरस्कार देणार आहोत निश्चितच त्यांची उंची फार जास्त आहे। जरी रोटरीचं कार्य हे 200 पेक्षाही जास्त देशामध्ये कार्य चालत असलं तरी जे आपण निवडलेले पुरस्कारार्थी आहेत त्यांचं कार्य आपल्या तोडीस तोड असं म्हणता येणार नाही। त्यांचं कार्य निश्चितच उंच आहे आणि हा पुरस्कार देण्यामागचा उद्देश की या पुरस्काराच्या उंचीमुळे आपल्या क्लबची किंवा आपल्या रोटरीची पण उंची वाढावी। ते जे कार्य करतात ते अध्यात्माच्या माध्यमातून लोकप्रबोधन असेल, सेवा असेल, साखरवाडीचं अन्नछत्र आम्ही पाहतोय, कधी जा किती वाजताही जा तिथं कायम अन्नछत्र त्यांचं चालू असतं। साखरवाडीच्या माऊली महाराजांचे बऱ्याच जणांना प्रत्यक्ष श्री महादेव महाराज साखरवाडीकर यांचा परिचय करून देताना मला अत्यंत आनंद व अभिमान वाटत आहे। 20व्या शतकातील महान संतभूती सद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज श्री क्षेत्र उत्तरेश्वर पिंपरी यांचे द्वितीय चिरंजीव म्हणून हबप श्री महादेव महाराज गिरी यांचा जन्म सन
1970 स्वीकार हा दोघांप्रती आमचा आदर आहे. एकीकडे भक्तीचा जागर, दुसरीकडे सेवेचा सागर असा या चरणांप्रती हा आम्हा रोटरियन्सचा हा एक आदर आपण या चरबोधभूषण पुरस्काराच्या निमित्ताने स्वीकारावा. अन्नदानाचा वसा तुमचा, हाती सेवेचे कंकण, तुमच्या पाऊलखुणांनी होते मांगल्याचे आगमन. तुमची उपस्थिती म्हणजे सुखाचा आणि समृद्धीचा झरा तुमच्या कृपेने उजळला आहे. हा सोहळा आपल्या उपस्थितीमध्ये चरबोधभूषण होण्यासारखं म्हणजे आदरणीय रणधुवे बापू, खरोखर श्री रामकृष्ण रणधुवे बापू यांचा परिचय देण्यासाठी मी रोटरियन संगीता कोळकर यांना बोलवतो. जोरदार टाळ्यांनी आपण संगीतावरील स्वागत करूया. आज सेवा गौरव पुरस्कार प्रदान करून ज्यांचा सन्मान होत आहे ते वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ समाज प्रबोधनकार, निस्वार्थ कीर्तनकार व विठ्ठल भक्त हरिभंज हभप श्री रामकृष्ण गणपतराव रणधुवे बापू यांचा परिचय करून देताना मला अत्यंत आनंद होत आहे. 3 नोव्हेंबर 1954 रोजी जिल्हा अहमदनगर मधील माळेगाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी बीड येथील बलबीर कला महाविद्यालयात 1976 मध्ये गणित विषयात BSc पदवी प्रदान केली. वारकरी संस्कार, भक्ती, सेवा आणि समाज प्रबोधन यांचा वारसा लाभलेल्या रणधुवे बापूंनी आपले संपूर्ण जीवन समाजसेवा व ईश्वर भक्तीसाठी अर्पण केले. सन 1978 मध्ये संत रामचंद्र आबा बोधले यांच्या दृष्टांतानंतर त्यांनी कीर्तन सेवेला प्रारंभ केला. सद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या आदर्शाने प्रेरित होऊन वयाच्या 31व्या वर्षापासून तब्बल 31 वर्ष त्यांनी एकही रुपया निगादी न घेता अखंड कीर्तन सेवा केली. गेल्या 17 वर्षापासून ते दरवर्षी 500हून अधिक विनामूल्य कीर्तने करीत असून प्रवासाचा खर्चही स्वतः उचलतात. या अद्वितीय व निस्वार्थ सेवा कार्याची दखल घेत त्यांच्या कार्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाजात व्यसनमुक्ती, सदाचार, सद्विचार आणि मानवतेचा संदेश पोहोचविला. अनेक युवकांना व्यसनमुक्त करून नवजीवन दिले. माळेवाडी येथे श्रमदानातून पाणी पुरवठा योजनेसाठी टाकी उभारणे, अनिष्ट रूढी परंपरा विरोधात जनजागृती करणे आणि समाजहिताची विविध कार्य राबविणे हे त्यांच्या सामाजिक बांधिलकीची ठळक उदाहरणे आहेत. माणूस हा धनाने नव्हे तर सद्विचारांनी मोठा होतो आणि जीवनाचे खरे मोल सेवा व भक्ती आहे. हा त्यांचा जीवन संदेश समाजाला सतत प्रेरणा देत आहे. संत तुकाराम महाराजांची गाथा आणि ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करून त्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा अधिक समृद्ध केली आहे. कीर्तन रत्न यासारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले हरिभक्त परायण रामकृष्ण रणधुवे बापू हे आजही साधेपणा, सेवा, भक्ती आणि समाज प्रबोधन यांचे जिवंत प्रतीक आहेत. म्हणूनच त्यांना सेवा गौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष अभिमान व आनंद होत आहे. परमेश्वर त्यांना निरोगी आयुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सेवा कार्यासाठी बळ प्रदान करो हीच प्रार्थना. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण. रणधुवे बापू महाराज, श्री क्षेत्र विठ्ठलगड पाटोदा, जिल्हा बीड. आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला आपल्या निस्वार्थ सेवाभावातून नवी दिशा देत आपण वारकरी संप्रदायातील समाज प्रबोधनाची परंपरा अधिक समृद्ध केली आहे. संत तुकाराम महाराजांच्या आदर्शाने प्रेरित होऊन गेली अनेक दशके कोणतीही देणगी न घेता अखंड कीर्तन सेवा, व्यसनमुक्ती अभियान, सामाजिक जागृतिक आणि मानवकल्याप्रमाणे काम अविरतपणे करत आहात. आपल्या ओजस्वी कीर्तनातून संत साहित्य, सदाचार, भक्ती, नैतिक मूल्य
आणि समाज हिताचा संदेश लाखो भाविकापर्यंत पोहोचला आहे. समाजातील अनिष्ट रूढी, व्यसनाधीनता आणि सामाजिक विकृती दूर करण्यासाठी आपण केलेले प्रयत्न तसेच निस्वार्थ सेवाभावातून उभारलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय ठरले आहे. आपल्या या अद्वितीय, निस्वार्थ व लोकहितकारी योगदानाची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ बीड मिड टाउन आज 18 जून 2026 रोजी आपणास सेवा गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येत आहे. तुमच्या वाणीने तृप्त होतो हा सारा जनसागर. शब्दातून विणली तुम्ही भक्तीची सुंदर वीण. आपल्या आगमनाने पावन झाला हा आजचा मंगल दिन, अशी आमची सगळ्यांची भावना आहे. खरं म्हणजे कीर्तन करणं हा एक व्यवसाय आहे की काय असं वाटावं अशी आजकालची परिस्थिती. आपल्या शब्दसेवेनं, वाणीसेवेनं लोकांचं प्रबोधन करण्याचं काम करणारे रंगवे बापू हे एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे की एक छोट्याशा पुरस्काराने त्यांचा गौरव आम्ही करू शकत नाही. पण त्यांच्या कीर्तनातनं, प्रवचनातनं जो संदेश तो देतात तो अंमलात आणण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. हरि ओम गुरोः शान्तिरं शुभं शान्तिप्रदवे शान्तिरापः शान्तिरोगय शान्तिर्वनस्पतयः शान्तिर्विश्वेदेवाः शान्तिर्ब्रह्म. अशा सर्व साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज आपण सर्वजण भगवान कंकाळेश्वरी आदिशक्ती खंडेश्वरी मातेच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पवित्र परिसरामध्ये आणि आज सरस्वती मातेच्या त्यांच्या दरबारामध्ये सामाजिक, सामाजिक, राजकीय कारण हा परिसर संत महात्म्यांचा असल्यामुळे या परिसराला तुम्हाला प्रत्यक्ष या संत महात्म्यांच्या सत्संगाचे फार मोठे कृपाशीर्वाद आहे. आणि संत महात्म्यांच्या सत्संगाच्या कृपाशीर्वादातून आपल्याला वारकरी संप्रदायाचे संस्कार प्राप्त झाले. आणि या वारकरी संप्रदायाची फलश्रुती काय, या परिसराला तुम्हाला एक परमार्थाच्या विचाराची देणगी मिळालेली आहे. आणि ती देणगी म्हणजे नीती, सदाचार, सेवाभाव. आणि या सेवाभाववृत्तीतूनच गेली अनेक वर्ष रोटरी क्लब ऑफ बीड मिड टाउनच्या माध्यमाच्या द्वारे समाजाची सेवा या क्लब कडून होते आहे. आणि या समाजाच्या सेवेचा व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करू. 1996 ईट तालुका जिल्हा उस्मानाबाद येथे आदरणीय अण्णासाहेबजी देशमुख हे दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये एक उत्कृष्ट असा कार्यक्रम करत असतात. त्यांच्या कार्यक्रमामध्ये आमचे आदरणीय रंगबाबू इथं आले. आणि ते आल्यानंतर त्यांनी असे 1000 लोक समोर होते आणि त्यांनी सांगितलं, आता या सगळे जेवढे लोक थांबले त्या लोकांमध्ये गुटखा कोण खातं, तंबाखू कोण खातं, मावा कोण खातं, कुणीही हात वर करेल. पण मी बाळासाहेब कुलकर्णी शिक्षक होतो, समोर बसलो, एवढ्याच अंतरावर होतो. मला आदर्श आहे. 1996ची गोष्ट मला आठवली. मी हात वर केला, सगळे शिक्षक माझ्याकडे बघायला लागले, हा काय बोला नाही, तुम्हाला असं वाटतंय पण तो आदर्श आहे का. त्या दिवशी मी हात वर केला. बापू म्हणजे तू जोडशील का. मी म्हणलं हो. 1 वर्षभर मी पूर्णपणे आरएमडी सोडला. 1000 रुपये जमले. माझ्या शाळेनं 111 रुपये दिले. आणि त्या दिवशीपासून मी आरएमडी खायचा आजपर्यंत बंद केलेला आहे. मी माझं गाव नेमानी, त्यांचं गाव, आम्ही शिवा शेजारी. त्यानंतर माझ्या गावामध्ये बापाचा एक कार्यक्रम घेतला होता. मला बोलायची संधी दिली. धन्यवाद. श्री अनंता मधुसूदन पद्मनाभनारायण जगव्यापका जनार्दना आनंद विनाश सकळ देवादी देवा कृपाळजी केशवा महानंदा महानुभव सदाशिवाचा कृपा. आज या ठिकाणी रोटरी क्लबच्या वतीने ज्यांना चंपावती भूषण पुरस्कार दिलेला आहे असे जगाला निश्चित या विभूती करून घ्यावं. त्याबरोबर
या ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांचं कार्य मोठं आहे देण्याची, कारण मांजरसुंबा परिसरामध्ये मोरगाव हे त्यांचं गाव आहे. त्या गावी मी जातो, त्या परिसरामध्ये कीर्तनाच्या सेवा करतो. तर म्हटलं काय हरकत नाही. मग त्यांनी इंजिनियर माणसं केली सर. आता मी काय कोणाचं नाव या ठिकाणी घेत नाही. सर्वच मला तुम्ही आदरणीय पूजनीय, सर्वांना फक्त आता प्रणाम करतो. पाटील सर्वांना प्रणाम करतो. त्याबरोबर या ठिकाणी माझ्या माता भगिनी, माझ्या माता भगिनीला सुद्धा हे तन जे ना मनुष्य तन हे सेवा करण्यासाठी दिले, नुसती संसाराची वजी उचलण्यासाठी नाही. सेवेकडे तन लावा. मी सातत्याने सांगतोय, सेवा केली तर माणूस स्वामी होतो, मोठा होतो, मालक होतो, बडा होतो. सेवेकडे तन लावलं पाहिजे, भगवंताकडे मन लावलं पाहिजे. भक्ती केली तर माणूस ज्ञानी होतो, समाधानी राहतो. आणि दान केलं तर माणूस दाता होतो, दानी होतो. धनी वेगळा आणि दानी वेगळा. कमवतो, सांभाळून ठेवतो, त्याला धनी म्हणतात. कष्टाने नीतिमत्तेने कमवतो, सत्कार्याला खर्च घालतो, त्याला दानी म्हणतात, त्याला दाता म्हणतात. धनीमध्ये आणि दानीमध्ये फरक आहे. आपण धनी नाही व्हायचं, आपण दानी व्हायचंय. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहते, तैसे असावे संसारी जवरी प्राचीनाची मुली. पक्षाप्रमाणे माणसाला जीवन जगता आलं पाहिजे. बांधव माझ्याबद्दल इथं जे वाचन केलं काय नाही, आपला काय कोणावर उपकार नाही, भगवंताचा उलट आपल्यावर उपकार आहे. साधू संतांचा उपकार आहे, आई वडिलांचा उपकार आहे, शेजाऱ्या पाजाऱ्याचा, लोकांचा उपकार आहे. हे मनुष्य जीवन आपल्याला भगवंताने दिलंय. हे दिलंय कशासाठी? तर सेवा करण्यासाठी. बांधवांनो, तुम्हाला वाचनामध्ये तुम्ही ऐकलं, मी गर्व म्हणून नाही सांगत. 38 वर्ष झालं कीर्तन करतोय, पण 1 रुपयाला मी कुणाच्या शिवलो नाही. मी स्वतःचं डिझेल टाकून घेतो. साधू संताला सांभाळा, देऊ नका असं कधी आयुष्यात बोललो नाही. तात्याला संस्थान सांभाळायचंय, हजारो माणसं दररोज येतात अन्नदानासाठी. जरूर तिथं सेवा करा, दान द्या. पण माझ्या जीवनामध्ये मी ठरवलंय, डिझेल सुद्धा आयुष्यात कोणाचं घ्यायचं नाही. मी कुठेही जातो, हरिद्वारपर्यंत जातो, मी सुरतला जातो, नागपूरला जातो, मुंबईला जातो, इंदोरला जातो, कुठे जाऊन आजपर्यंत कीर्तन केले. पण मी पायावर ठेवले 10 रुपये सुद्धा आयुष्यात कोणाचे घेतले. इच्छा झाली की मला बघायचंय की स्वतःसाठी जगत जगत दुसऱ्यासाठी काही करता येतंय का. अहो, आपण महाराज व्हायचं म्हणजे लोकांवर जगायसाठी महाराज व्हायचं. आपल्याला लोकांना जगवत जगवत जागा करता येते का हे आपण बघितलं पाहिजे. आपण कोण आहे, कुठून आलो, कुठं जायचंय, काय करायचंय, शेवटी काय. बांधवांनो, मला लोकांनी 4 चाकी गाड्या दिल्या. नाना, माझी इच्छा नाही झाली. मी म्हणलं मोठ्या गाडीत बसलं म्हणजे काय महाराज मोठा होतो काय. आमचे महाराज लोकांचे आकडे सुद्धा फार वाढले जातात. तात्यासमोर बोलतो, काय झालं, आमचा वारकरी संप्रदाय फार मोठा आहे. हो, पण भक्तांना लोकांची दृष्टी बदलली. आम्ही जर ठरून आकडे घेऊन आलो, संप्रदायाचं नाही, आमचं पत्त नाही. तुम्ही जोपर्यंत तोपर्यंत लोक म्हणते काय महाराजांनी कीर्तन केलं, काय हसू होतं. संसाराचे चाटके चुटके हल्ले मी लोक हसते. हसणं फार आवड गोष्ट आहे, रडविणं आवड गोष्ट आहे. जागा करणं आवड आहे, त्याला कथनी आणि करणीची जोड असते. बांधवांनो, मी जाता जाता तुम्हाला एवढं सांगाल, साधू संताला जरूर सांभाळा, गुणवानाला सांभाळा, पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हा जो अतिरेक आहे नाना, हा नसला पाहिजे.
त्याच्यात गरज नाही. मला तुम्ही एक कीर्तनाच्या माध्यमातून एक जागृती केली म्हणून रोटरीच्या सर्व तुम्ही बांधवांनी मला बोलवलं. मला सांगतो हे झूठ आहे सगळं, झूठ. संसार तेरा घर नहीं, दो चार दिन रहना यहाँ, तर याद आपले राजकीय स्वराज निष्कंटक घ्या. मानव तुझे ना याद है तू ब्रह्म का औषध है, तुला होत्र तेरा ब्रह्म है, सद्ब्रह्म का तू औषध है. संसार तेरा घर नहीं, दो चार दिन रहना. काय सोबत येत आहे? किती रात्रंदिवस तुम्ही पळापळी करा, 10 रुपये सोबत घेत आहे. आणि जर कुणी नेले असतील तर मला सांगा, मी त्याची भेट घ्या. नाही नेता येत मग कमवायचं नाही का? कमवा, कष्टाने नीतिमत्तेने जरूर पैसा कमवला पाहिजे. पण कमावलेला पैसा रुपयातले 4 आणि सत्कार्यासाठी खर्चेच घातले पाहिजे. मनुष्य जीवनाची माझं वय आता 72 आहे, 72 आहे. मी 1976चा BSc मॅथमॅटिक्स आहे. तात्याप्रमाणे मला इंजिनियर व्हायचं होतं आणि आम्हाला त्यावेळेस 2% मार्क कमी पडले. चला मला आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू, पण नोकरी करण्याची इच्छा नाही झाली. मला ज्ञानदान करण्याची इच्छा झाली. बांधवांनो, महत्वाची 3 कर्तव्य फक्त माणसाची. पदाधिकारी असा तुम्ही आज पाठपाठांतर करून कीर्तन सुद्धा सांगत नाही कधी. माझ्या अनुभवाचे बोध जगाच्या पुढे मांडत आहे. ऐका, 3 महत्वाचे कर्तव्य. एक, स्वाभिमानाने जगण्यापुरता पैसा माणसाने कमवला पाहिजे. भीक मागत फिरलं नाही. काहीतरी स्वाभिमानाने जगण्यासाठी पैसा कष्टाने नीतिमत्तेने जरूर कमवा. पण हे सामान्य कर्तव्य. विशेष कर्तव्य काय आहे? सामान्य कर्तव्य पैशाची प्राप्ती, विशेष कर्तव्य पुण्याची प्राप्ती, मुख्य कर्तव्य मनुष्य जीवनाचं परमेश्वराची प्राप्ती, आत्मसाक्षात्कार, आत्मदर्शन, स्वस्वरूपाची ओळख, अयम आत्मा ब्रह्म. हे 3 कर्तव्य आहेत माणसाची. पैशाची प्राप्ती सामान्य कर्तव्य, पुण्याची प्राप्ती विशेष कर्तव्य, आणि परमात्म्याची प्राप्ती मानवी जीवनाचं मुख्य कर्तव्य. याच्यासाठी आपण आलो. आणि म्हणून बांधवांनो, कष्टाने नीतिमत्तेने जरूर पैसा कमवायचा, पण 10 रुपये सोबत येत नाही. काय सोबत येत आहे याचा विचार करा. फक्त पुण्य सोबत येत. कशाने पुण्य आहे? सेवेने पुण्य. कुठल्या कशाच्या माध्यमातून तुम्ही सेवा करा, परोपकार करा, जनसेवा करा, दान धर्म करा, तागले तान भुकेले ती भूक भागवा, हरिनाम घ्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे? हे पुण्य विशेष कर्तव्य. नाना, हा बहादुरीचा विषय. ताकडेपाटी सेवा हा बहादुरीचा विषय, पुण्य बहादुरीचा विषय. काय करतं पुण्य? लक्ष देऊन ऐका. खरं पुण्य हे आपलं खरं बँक बॅलन्स. हे बँक बॅलन्स आपल्या सोबत येत नाही. हे आता सांगितले. हे किती बँका भरा तुम्ही, 10 रुपये घेता येत नाही. पुण्य आपल्या सोबत येते. काय करतं पुण्य? पुण्य तुमची पुढे दुर्गती होऊ देत नाही. पुण्यवानाला उत्तम गती मिळते, त्याला सद्गती म्हणतात. त्याला पुन्हा माणसाचा जन्म आहे, त्याला स्वर्ग प्राप्ती आहे. त्याला आठवा. म्हणून सेवा करायची. मग तुम्ही सेवा करणारे बांधव तुम्ही भाग्यवान. हे विशेष कर्तव्य पुण्य, हा बहादुरीचा विषय. पण पुण्य सुद्धा मुक्ती देत नाही. पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जन्मी जठरे जन्म, हे संसारे होतोत्रे कथा कार्य पाहे मरारे. अरे किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित. जन्म ताळेचं दुःख आहे, मत ताळेचं दुःख आहे, जीवन जगत असतानाचं दुःख आहे. या दुःखातून कायमची मुक्ती मिळाली पाहिजे, आणि त्या मुक्तीसाठी ज्ञानाची गरज आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, नो गिफ्ट इज ग्रेटर दॅन द गिफ्ट ऑफ नॉलेज. जगात ज्ञानापेक्षा काही श्रेष्ठ. ते ज्ञान होणं, जगण्याचं ज्ञान वेगळं, जगण्याचं ज्ञान वेगळं, पण माणुसकीने वागणं, समाधानाने जगणं, कणाकणात माझा भगवान आहे या बोधावर येऊन सेवा करणं, हे जर घडलं समजावं तिथं आत्मज्ञान आहे, तिथं ब्रह्मज्ञान. म्हणून जीवनामध्ये परमार्थ केला पाहिजे.
हरिनाम घेतलं पाहिजे, मन जाईल, ध्यान धारणा केली पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, विक्षेप जाईल. मन आणि विक्षेप हे 2 दिवस घालवायचं काम आपल्याकडे बांधवावं. आणि 2 दिवस जर गेले, तुमचं अंतःकरण निर्मळ झालं, दोषरहित झालं, एखादा संत महात्मा तुम्हाला भेटाल, सांगाल तू हीन नाही, तू दीन नाही, तू जीव नाही, तू शिव नाही, तू जीव नाही, तू शिव आहे, आणि तू देह नाही, तू देव आहेस. आणि मग आपण आत्मा ब्रह्म सोहम सोहम, आणि मग अवघे चित्र डोक्या आनंदाचे. ध्यानात किंवा जीवनामध्ये फक्त 3 कर्तव्य आहेत आपले, एक सामान्य, एक विशेष आणि एक मुख्य. म्हणून जीवनामध्ये सामान्य कर्तव्याला आपण मुख्य कर्तव्य मानायला लागलो. पैसा जगण्यासाठी मिळवणं, अन्न वस्त्र निवारा याच्यासाठी पैशाची गरज आहे, गाड्या माड्यासाठी पैशाची गरज आहे, पण हे मुख्य कर्तव्य नाहीये, हे सामान्य कर्तव्य. आणि म्हणून सामान्याच्या पुढे सरकलं पाहिजे. विशेष कर्तव्य पुण्य केलं, त्यासाठी सेवा, त्यासाठी दान, त्यासाठी परोपकार, त्यासाठी ज्ञानदान, त्यासाठी सद्विचार देणं, समाजाला जागा करणं. म्हणून एक सामान्य कर्तव्य पैशाची प्राप्ती, पुण्य प्राप्ती विशेष कर्तव्य, आणि परमेश्वराची प्राप्ती मानवी जीवनाचं मुख्य कर्तव्य. तिन्ही कामं दररोज माणसाकडून घडली पाहिजे. आपण पैशासाठी जेवढी पळापळी करतो, तेवढी पुण्यासाठी सुद्धा पळापळी केली पाहिजे. तेवढ्याच परमेश्वराच्या प्राप्तीसाठी सुद्धा काम केलं पाहिजे दररोज. पैसा देतो सामान, पुण्य कमावला तुम्ही कुठेही जा, तुम्हाला मिळेल सन्मान. तुम्हाला का सन्मानाने बोलवलं या ठिकाणी? मी सेवाधारी माणसं आहेत, पुण्य करणारी माणसं आहेत. पुण्य काय करतं? सन्मान देतं. पैसा काय करतो? पैशाने मिळतं सामान, पुण्य देतं सन्मान. नुसता सन्मानच नाही तर पुन्हा पुढचा जन्म माणसाचा मिळू शकतो, स्वर्गाचे देव बनता येतो. पण परमात्मा मिळाला तर बांधवांनो तुमच्या जीवनात संसारात राहून कायम समाधान. पण पैशाने सामान, पुण्याने सन्मान, आणि परमात्मा मिळाला तर तुमच्या जीवनात कायम समाधान. तुमच्या जीवनात समाधान प्राप्त व्हावं अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ही लोके भजिलो आदि गुरु अखंडित. या रोटरीशियनचे जे तुम्ही सर्व बांधव सेवाभावी वृत्तीने काम करताय, तुम्हाला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. माझं भाषण थोडं लांबलं, या ठिकाणी मी सर्वांची माफी मागून या ठिकाणी थांबतो. सर्वांना वंदन करतो. त्यावेळेला समाजामध्ये अशा मंडळींना आदर्श आपल्या समोर जेव्हा ठेवू, तेव्हा आपण चुकीच्या छोट्या किंवा तात्पुरत्या चमकदमक असणाऱ्या गोष्टींचं आकर्षण न होता खरं खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे याची प्रेरणा आपल्याला निर्माण होऊ शकते. समाजामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत, पण एका ठराविक लिमिट नंतर समाजाला योग्य दिशा देणारी एक मानसिक शांतता किंवा एक दिशा द्यायचं, संभ्रमावस्थेत असताना अशा सामाजिक गुरूंचं जे काम असतं ते आजच्या पुरस्कारती या परिसरामध्ये ज्या पद्धतीने करत आहेत, खरं तर त्याच्यापासून आपल्याला खरोखर प्रेरणा घेतली पाहिजे.